नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट। या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे आव्हाडांची। मनुस्मृती जाळण्याच्या नादात आव्हाडांकडून जी कृती घडली त्यावरून संताप निर्माण झालाय। आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा आरोप झालाय आणि त्यावरून आव्हाडांनी माफी देखील मागितली। पण आठवल्यांपासून ते भाजपच्या नेत्यांनीही आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे। पाहूया। महाडमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या हातून जे काही घडलंय त्यावरून आता संताप उमटणं सुरू झालंय। शालेय शिक्षणात मनुस्मृतीमधील 2 श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावावरून महाडमध्ये आव्हाडांनी मनुस्मृतीचं दहन केलं। पण त्याच वेळी आव्हाडांनी मनुस्मृती लिहिलेल्या पोस्टरवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो होता तो फोटोही फाडल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत। ही चूक अक्षम्य आहे, याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि जर आव्हाडांनी 24 तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। खरं तर फोटोच जाळायचा होता, पुतळाच त्यांचा जाळायचा होता। जे कृत्य त्यांनी आज महाड येथील 14 तळे इथे, मी कायम त्यांना म्हणतो की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड नाहीत तर नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत। ते व त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। महाडमध्ये 14 तळाच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आव्हाडांनी आधी भाषण केलं आणि त्यानंतर मनुस्मृती जाळली। त्याचवेळी बाबासाहेब मनुस्मृती जाळत असल्याचा फोटो असलेला पोस्टरही फाडलाय। त्यामुळे बाबासाहेबांचा फोटो फाडल्यानं रोष निर्माण झाला। अनावधानानं चूक झाली असून आव्हाडांनी माफी मागितली। पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आव्हाडांच्या अटकेची मागणी केली। एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं। त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही। विरोधक राजकारण करणार, त्यांनी मी मनुस्मृती जाळू नये याच्यासाठी राजकारण केलं। त्याच्यासाठी त्याच्यात काय, माझ्या हातनं चूक झाली ही मोठ्या मनाने नाही तर अत्यंत लीन होऊन मी माफी मागितलेली आहे। ते मला मनुस्मृती एवढं दिसलं त्या रागापोटी ते फाडण्यात आलं। त्याच्यात कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे म्हणून फाडण्यात आलं असं जर कोणी म्हणत असेल तर तो मूर्ख आहे। जितेंद्र आव्हाड यांनी अशा पद्धतीने बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे। त्या जितेंद्र आव्हाडचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडवरती कारवाई करावी अशा पद्धतीची आमची मागणी आहे। मी माननीय देवेंद्र फडणवीस यांना बोलणार आहे आणि जितेंद्र आव्हाड यांना ताबडतोब अरेस्ट केली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या कृतीचा आम्ही असा निषेध करतो आणि आव्हाडांनी मी कितीही धर्मवादी आहे, निरपेक्षवादी आहे, मी कितीही लोकशाहीवादी आहे, अमुकवादी आहे, हे कितीही ढिंडोरा पिटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्मृती काढून टाका। आव्हाडांच्या विरोधात आता भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गटानंही आंदोलन केलंय। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचे फोटो असलेले पोस्टर आधी छापले आणि मग ते फाडले। जितेंद्र आव्हाडाच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन त्यांनी केलं। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, आम्ही त्यांना धडा शिकवणार आहोत। शालेय शिक्षणात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत असं शालेय शिक्षण मंत्री केसरकरांनी 2 दिवसांआधीच स्पष्ट केलं। मात्र त्यानंतरही आव्हाड महाडला आले आणि मनुस्मृती जाळत पोस्टरही फाडले।
मात्र फोटो फाडताना जी कृती घडली त्यावरून आव्हाडच आता अडचणीत आलेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, महाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.